डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे तयारीला सुरुवात झाली आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता जे आहे ते मोठ्या संख्येने अनुयायी हे आता बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे पोहोचले आहेत। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता अनुयायी हे अवघे काहीच वेळ उरला आहे, मात्र यापूर्वी जे आहे ते अनुयायी हे आता बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले आहेत। आपल्यासोबत चैत्यभूमी येथील व्यवस्थापक प्रदीप कांबळे सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीची तयारी आहे, कशा पद्धतीने व्यवस्था केली आहे। सर, काय सांगाल, एकूण कशा पद्धतीची तयारी आहे आतापर्यंत आणि अनुयायांसाठी काय सोयी सुविधा करण्यात आल्या चैत्यभूमीकडे? जय भीम। मी प्रदीप कांबळे, चैत्यभूमी व्यवस्थापक। आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार चैत्यभूमीच्या परिसरामध्ये आणि बाहेरच्या परिसरामध्ये दादर पूर्व पश्चिम, बाबासाहेब आंबेडकरांचा राजगृह, चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, अगदी दूरदर्शन म्हणजे वर्लीपर्यंत संपूर्ण व्यवस्था समता सैनिक दलाचे जवळजवळ 11,000 सैनिक सदर व्यवस्थेमध्ये तैनात आहेत। त्यांच्याबरोबरच व्यवस्थापक, समता सैनिक दलाचे भारतीय बौद्ध महासभेचे व्यवस्थापक, स्वयंसेवक आणि महिलांचे विंग असे जवळजवळ 3,500 या व्यवस्थेमध्ये आपण मैदानामध्ये काम करत आहोत। येणारा बाबासाहेब आंबेडकरांचा उद्या 68वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्या दिनानिमित्ताने येणाऱ्या अनुयायांना चांगल्या प्रकारे अभिवादन करता यावं, त्याच्यामुळे रांगेची संपूर्ण व्यवस्था आहे। महानगरपालिका, पोलीस प्रशासनाने अत्यंत चांगली व्यवस्था या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये केलेली आहे। आम्ही भीमरावसाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार संपूर्ण व्यवस्था येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण झालेली आहे। येणाऱ्या अनुयायांना मी आवाहन करेन की आपण बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत येत असताना आपण VIP न बनता एक बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून आपण यावं, रांगेमध्ये यावं, अभिवादन करावं। कोणताही गोंगाट असेल, घोषणा असेल किंवा आणखीन कोणता चुकीचा प्रकार करू नये अशी मी आंबेडकरी अनुयायांना आवाहन करतो। सर, एकूणच आपण पाहायचं झालं तर मोठ्या संख्येने जे आहे ते अनुयायी हे देशभरातून या बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमी येथे येत आहेत। त्यांच्या कशा पद्धतीने त्यांना तयारी करण्यात आली की त्यांची गैरसोय होऊ नये किंवा अभिवादन करताना कुठच्या अडचणी येऊ नये या संदर्भात काय केलं आहे? खरं तर महानगरपालिकेने शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये अगदी चांगल्या प्रकारे पॅन्डल टाकलेले आहेत, राहण्याची व्यवस्था आहे। इतर ज्या आस्थापना आहेत, उदाहरणार्थ SPCL आहे, BPCL आहे, ONGC आहे, युनियन बँक ऑफ इंडिया आहे, बडोदा आहे, सेंट्रल बँक आहे, ह्या अनेक सेवाभावी संस्थाने, बँकाने शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे। विशेष करून येणाऱ्या अनुयायांना निवारा म्हणून शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे। डिजिटल TV वगैरे दाखवला, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची महाराष्ट्र पोलिसांनी काळजी, मुंबई पोलिसांनी खूप चांगली काळजी घेतलेली आहे। विशेष करून येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये याच्यासाठी महानगरपालिका असू दे, पोलीस प्रशासन असू दे, भारतीय बौद्ध महासभा असू दे किंवा समता सैनिक दल यांची परिपूर्ण तयारी आहे। कोणत्याही अनुयायांना कोणतीही जी सेवा आहे ती कमी पडणार नाही याची संपूर्ण आम्ही खबरदारी घेतलेली आहे। सर, आपण जर पाहायचं झालं तर बाहेर मोठ्या प्रमाणात जे रांगा लागल्या आहेत अनुयायींच्या, अवघ्या काही वेळानंतर आता 7 डिसेंबर सुरू होईल, म्हणजेच अभिवादन करण्यासाठी जे अनुयायी चैत्यभूमीवरती पोहोचतील तर त्यांना काही तुम्ही असं सांगू शकाल? खरं तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारा येणारा जो अनुयायी आहे हा फक्त भारतातीलच नाही तर जगामधून बाबासाहेब आंबेडकरांना येणारा अनुयायी अभिवादन करतो आहे। बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे राहिलेले नाही आहेत, विश्वरत्न म्हणून त्यांना संबोधलं जातं। विश्वाचे बाबासाहेब आंबेडकर कारण बाबासाहेबांनी लिहिलेलं जे भारतीय संविधान आहे त्या संविधानातून वंचित समाजाला जो शेवटच्या घटकापर्यंत त्याला न्याय, अधिकार, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व मिळावं याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले किंवा वाचलेले ग्रंथ आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत ही ग्रंथसंपदा आहे। बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की माझे ग्रंथालय म्हणजे माझा जीव की प्राण आहे। याला अनुसरून आमचा जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो अनुयायी मुंबईमध्ये येतो आहे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना, जाताना मात्र त्याच्या डोक्यावरती पुस्तकाचे खूप मोठी ओझी असतात। हे आंबेडकरी चळवळीचं सगळ्यात मोठं योगदान आहे आणि मी त्या योगदानाला मी साधुकार देतो आहे। सर, उद्याचा दिवस खरं तर मोठा मानला जाणार आहे। दिवसभर हे अनुयायी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येणार आहेत, त्यांच्यासाठी काही अशी व्यवस्था, सोयीसुविधा, विशेष सोयीसुविधा काही करण्यात आली आहे? नाही, विशेष सोयीसुविधा अगदी वर्ली दूरदर्शनपासून ते शिवाजी पार्कचा परिसर आहे किंवा चैत्यभूमीपर्यंत
त्यांचे उन्हाचा त्रास होऊ नये त्याच्यामुळे मंडप टाकण्यात आलेले आहे. काही सेवाभावी संस्था आहेत, त्या संस्था त्यांना पाण्याची व्यवस्था करते आहे. बसण्याची व्यवस्था महानगरपालिकेने काही ठिकाणी पंखे देखील लावले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी पंखे लावले आहेत, बसण्याची व्यवस्था केली आहे. महिलांसाठी जे लहान लेकरं आहेत त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष निर्माण केलेला आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे सुविधा ह्यावेळी महानगरपालिकेने केलेली आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण जर पाहायचं झालं तर उद्या 6 डिसेंबर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी हे चैत्यभूमीवरती येणार आहे आणि या सर्वासाठी अनेक सोयीसुविधा सकट समता सैनिक दल असतील, मुंबई पोलीस असतील, त्याचबरोबर महापालिका असतील हे सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेशसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.